काल रात्री एक फायरिंगची घटना घडलेली होती, त्याच्यामधून 2 लोक इंजर्ड आहे। शिवसेनाचे नेते महेश गायकवाड पण आहे। तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात ते समर्थक इकडे आलेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पोलीस दलाचे भी सगळे कर्मचारी इकडे आहे। आपण हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे, उल्हासनगर ठाणे जिल्ह्यामधून। आपण काही लोकांशी बोलूया। कालची जी घटना घडलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही काय बोलणार? काल जी घटना घडली, आमचे कल्याणपूरचे शहर प्रमुख महेशदादा गायकवाड, तो व्यक्ती आज लोकांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढतोय। खरं म्हणजे तो काम करतोय याचा अभिमान तर कल्याणकारांना आहेच, पण एक आमदार विधानसभा सदस्य त्याला लोक निवडून देतात की हा व्यक्ती की लोकांच्या रक्षणासाठी राहावं। तो स्वतः शस्त्र घेऊन जर असा फायरिंग करत असेल, मी एक कार्यकर्ता आहे, आमच्यावरती अन्याय अत्याचार होतात, मग याचा अर्थ प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात शस्त्र दिलं पाहिजे लोकांनी। मग जर आमदार बेधडकपणे पोलीस स्टेशन बाहेर जर फायरिंग करू शकतो तर प्रत्येक कार्यकर्ता असेल त्याच्या हातात पण शस्त्र जे आम्ही फायरिंग करतो, मग कारण आम्हाला पण धोका आहे ना। एक शहर प्रमुख आहे, पोलीस स्टेशन बाहेर एवढी हिंमत होत असेल तर सगळ्यांसाठी शस्त्र द्या। मग आता ज्यांनी केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कारण ते कोणत्या पक्षाचा आमदार असू द्या, आम्हाला घेणं देणं नाहीये, पण ज्या प्रकारे कृत्य केले त्या कृत्य जाहीर निषेध आम्ही करतो। हे जे केलं सब चुकीचं आहे। आपण बघू शकतो की हे राज्यातून बीजेपी आणि शिवसेनाची युती आहे, पण इकडे तर काय वेगळाच पिक्चर आहे। काय बोलणार त्याच्यावर? बीजेपी आणि एक अक्यूज्ड आहे आणि एक विक्टिम आहे। बीजेपी आणि शिवसेना पार्टीचे दोन्ही लोक आहे इन्व्हॉल्ड। नाही, बरेच दिवसापासून आहे ना असं काय म्हणजे जाणत नव्हतं। आमदार पद्धतीने काम करत होते, महेशदादा पद्धतीने काम करत होते, पण अचानक मध्ये असं काय झालं माहित नाही की कालचा हा प्रकार झाला। आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना वाईट वाटतो। हा कृत्य व्हायला नाही पाहिजे होतं, आम्ही त्याचा निषेध करतो। तुम्ही सगळे समर्थक इथे आले आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर तुमचं काय प्लॅन आहे? तुम्ही भेटले का सिनियर पीएला? सिनियर पीएची आम्ही काल संध्याकाळी दादांना तिकडे ज्युपिटरला ठाण्याला घेऊन, काल रात्रभर श्रीकांत शिंदे साहेब तिकडे होते, त्यांच्या छातीमध्ये अंगामधले जे 6 गोळ्या होते ते काढल्या। प्रथम त्यांना उपचारासाठी म्हणलं, त्यांचं पहिलं उपचारासाठी आम्ही पहिलं हे केलं। आम्ही सकाळी आलोय, आता आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी इथे जमलोय, आता आम्ही जाब सिनियरना विचारू। तुम्हाला असं वाटतं, तुम्ही स्थानिक निवासी आहे, इथे वर्षे झाले तुम्हाला, तर तुम्हाला असं वाटतंय की कल्याण, डोंबिवली, बदलापूर हे जे रिजन आहे तिकडे कायदा आणि सुव्यवस्थाची बिघडली स्थिती आहे का? होय, मी एक गणपती कांबळे, मी शिवसेना शाखावरून आषाढीचा आहे, परंतु कालच्या प्रकरणावरतून जे आमचे आमदार आहेत, स्थानिक आमदार, ह्या कल्याणपुरामध्ये बरेच ठिकाणी बरेच काय अशा काय घटना घडतात, तर आम्हाला वाटत नाही की आम्ही काय सुरक्षित आहोत। पण ह्याची कुठेतरी आमदार साहेबांनी ह्याचा विचार करायला पाहिजे होता। एवढं मोलाचं टोकाचं पाऊल उचललं नाही पाहिजे होतं। आम्ही जे काय झालं ते आम्ही त्यांचा निषेध करतो। हे वर्ष विधानसभाचे इलेक्शन्स पण आहे, तर तुम्हाला असं वाटते ते वेगळी घटना जेवी काल तर घडली, असं इलेक्शनच्या प्रोसेसमधून आणि वोटर्सच्या माइंडमधून काही डाऊट क्रिएट करणार? आता येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये जनताच ते ठरवेल, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की विधानसभा सदस्य जो असतो लोकांच्या रक्षणासाठी त्यांनी कामं केले पाहिजे। त्याकडे एक विधानसभा आहे, त्यांनी आता जनता ठरवणार येणाऱ्या काळामध्ये काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवतील, पण जे काल जे कृत्य झाले याचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं, कारण ते कोणत्या पक्षाचे आमदार असू द्या, आम्हाला ते महत्वाचं नाहीये, पण एक विधानसभा सदस्य लोकांच्या लोककल्याणासाठी काम करणारा व्यक्ती असावा लागतो। पण हा विधानसभा सदस्य जर असं एक पाऊल उचलत असेल तर लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे, आणि जनतेचं सुरक्षिततेचं काय, लोकांच्या सुरक्षिततेसाठी असं पाऊल उचल नको होतं। जर असं काय कृत्य वाढत असेल तर कायदेशीर प्रक्रिया म्हणजे पोलीस स्टेशन तक्रार करून ते करायला पाहिजे होतं, पण हे ज्यांनी जो पाऊल उचलले ते साफ चुकीचं आहे, कारण जे कल्याणकाराच्या मनात एक भयभीत झाली आहे आणि त्यांच्या मनात एक चिंतेचा विषय निर्माण झाला। थँक्यू। तुम्ही पाहू शकता की आपण पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि हे सगळे पोलीसवाले इथे थांबले आहे आणि पाठीमागे पण तुम्हाला दाखवू मी एक टाइम, हे लेडीजचा ग्रुप आहे, खूप मोठ्या प्रमाणात आले, शिवसेनाचे सगळे समर्थक आहे, महेश गायकवाडचे सगळे समर्थक आहे। महेश गायकवाड आता आउट ऑफ डेंजर आहे, 6 बुलेट त्यांच्या बॉडीतून काढली आहे आणि तो आता ज्युपिटर हॉस्पिटल ठाणेचे त्यांची रिकव्हरी चालू आहे। कॅमेरामॅन महेश मोरे सोबत देव कोटक, मुंबई तक, मुंबई।